मॅचिंग मॅचिंग झालो का? हो हे थोडंसं कलर तुम्ही नाही देणार. मॅचिंग झालो हा? अरे हो नाही. हे स्पायडरमॅन काय शॉट आहे, एक नंबर. कैसा लग रहा मला नाव आहे तिथे. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज खूप स्पेशल डे आहे आमच्यासाठी. त्याचे दोन कारण आहे जे तुम्ही ऑलरेडी काय म्हणतात थंबनेलमध्ये बघितले असणारच. पहिलं कारण रेडी झालोय. हां सकाळचे वाजले आहे 6:30. 6:30 वाजले. हां मग काय 6:30 6:30 जास्त झाला, खूप लेट झाला मला निघायचं 2 मिनिटात. सो आम्ही आता जातो गजानन महाराजांच्या मंदिरात, तिथे आमचा अभिषेक आहे. तर आम्ही गजानन महाराजांचा अभिषेक आहे, आम्ही करवतो. हां आम्ही करणार आहे, आमचा अभिषेक आहे. सो आम्हाला नाही माहिती आम्ही तिथे किती शूट करू शकू, कारण मंदिरात युजली ते नाही करू देत. सो जेवढं होईल तेवढं आम्ही दाखवतो. हा किंवा जसं असं थोडंसं एक मंदिर दाखवून देऊ बस वाटत नाही. म्हणजे आम्ही ब्लॉग सुरू पण नव्हतो करणार, पण विचार केला की चला एक छोटासा ब्लॉग करून घेऊया आणि मे बी हा दिवस खूप मोठा असणार आहे. हां कारण सेकंड रिझन यू विल गेट नाउ. आलो आम्ही मंदिरात. लेट्स गो. हां आम्ही थोडं लवकर आलो बहुतेक. बरोबर आहे, त्यांनी जो टाइम सांगितला तो त्याच्यावरच. हां 7चा टाईम दिलेला त्यांनी. ही नाव हे बघा बघा किती खुश झाली. ती तयारी झाली आहे पूजेची. त्यांचं स्नान चालू आहे आणि ही पूजा इथे बसून करायची. मी मॅडम बसलेली आहे. कसं वाटत आहे? कैसा लग रहा? मला नाव आहे तिथे. ते बघूनच खुश आहे आम्ही. बस झाली आमची पूजा. आता इथे पार पडली. बघा बाई इथे पूजा पार पडली आणि त्यांनी जस्ट ते उचलून घेऊन चालले जातात त्यांचे पादुका. आणि हां ही मूर्ती होती ज्यांचा आम्ही अभिषेक केला आहे. ही मेन मूर्ती. वी आर बॅक आणि जी तरी पण तयारी चालू आहे. टिक्का दिसत असेल तिथला. तर आमचं झालं मस्त. आम्हाला ऑलमोस्ट 3 तास आहे ना. हां 7ला मी गेलो. 10 वाजले आम्हाला पूर्ण. काल गुरुपौर्णिमा होती म्हणून लेट झालं त्यांना. तिथे हा म्हणजे त्यांचा काल रात्री 11:30 पर्यंत प्रसादच सुरू होता बोलले ते, आणि म्हणून मग आज सगळं उशिरा झालं. पण मस्त झाली पूजा. आम्हाला संध्याकाळी परत जायचंय 7 वाजता, कारण की हा म्हणजे आम्ही अन्नदान पण करतोय, तर मग आरतीसाठी म्हणून आम्हाला जायचंय. तसं आम्ही दर गुरुवारी जात असतो, बट आता आज ह्यावेळेस आरती करायला जायची. आज पण गेली आणि आता आम्ही चेंज करतो, ब्रेकफास्ट वगैरे करतो आणि जातो स्पायडरमॅनला. स्पायडरमॅनची तिकीट पण बुक केली त्यांनी आजच. त्याला सगळं आजच करायचं होतं. कारण आज म्हणजे सुट्टी आहे. म्हटलं सुट्टीचा पुरेपूर फायदा घेऊया. पण मॅचिंग झालो का? हो हे थोडंसं कलर कॉन्ट्रास्ट नाही काय झालं, कॉम्प्लिमेंटरी कलर. हा नाहीये कलर कॉम्प्लिमेंटरी. ते कॉम्प्लिमेंटरीचा गोरा असता तर सेम झाला असता. ओके गाईज, वी आर व्हेरी लेट. आम्ही लेट झालो, आम्हाला खूप झोप येत होती कारण आम्ही 5ला उठलोय. लेट झाला आम्हाला. तो बघ कसं पळत चालला, मला सोडून दिलं चाललं पळत. हे स्पायडरमॅन टुरक्या. हे बघा 6 डोळे या पोराला. ओ भाई साहेब, एक्साइटमेंट बघा त्याची. आणि मला खूप झोप येत आहे. मूवी खूप छान आहे, पण मला खूप झोप येत आहे कारण की आमची झोप झालेली नाहीये. नाही बाई मला कसं वाटत आहे तुला? दिसत आहे 6 डोळ्यांनी दिसत आहे. दिसते 3D दिसते. आता मला 6D दिसते. चल याने जी टी शर्ट घातली सेम तिने घातली आहे. पाणी घेऊन असं पळत आला सुरू झाली असेल म्हणून. काय काय 4 ई थांब, तुझे 6 डोळे दिसत आहेत. वाव 2 ई. वाव काय शॉट आहे, एक नंबर.
झाली आहे मूवी. जस्ट बाहेर आलो आणि यू कॅन सी द हॅपी फेसेस. मस्त होती, नक्की बघा 100%. डिटेल रिव्ह्यू तर मी नाही देणार. अरे हो नाही, पण तुझी प्लेन आहे, माझी. आणि बाकी काही नाही. मग आता झालं, आता बघूया काहीतरी खातो पितो आणि सेल सुरू आहे सगळीकडे. सगळीकडे सेल चालू आहे. हां, आता बघू आता. वेस्ट साईडला सेल आहे आज. एक सेकंड. बाय. आला नुसतं कॉफी पिते आहे. माझं डिझाईनने काढून दिली त्याने. म्हणून तर त्याला लेवडलं का? शी कशी वर्ड यूज करते रेखाचा. छी, काय करते आता कॉफीचं? अरे मग डिझाईनने काढून दिली ना त्याच्यावर. म्हण मग त्याला, दादा तुम्ही डिझाईन का नाही काढून दिली हिला? काय फायदा टीम हॉटेल्समध्ये येऊन. आता करून दाखव एकदा परत. नाही कर एकदा कर बस. वा. सो वेलकम बॅक. वेलकम बॅक का बोलला तू? वेलकम बॅक म्हणजे याच व्लॉगमध्ये वेलकम बॅक. एडा हा. संध्याकाळी जायचं होतं मंदिरात, तर आम्ही परत तोच Same outfit. केला आहे, सेम. कारण की म्हटलं दुसरी साडी घालण्यापेक्षा बेटर आहे हीच घालते परत. कारण आम्ही आज सकाळी फोटो नाही काढले म्हणून आम्हाला फोटो परत पण फोटो आणि न्यू काढायचे. पण साडी होती. सो मग आता आम्ही निघतोय आहे. आणि आता वाजले आहे 6:30. 6:30. 6:15ची आरती असते, तर तेव्हा आम्ही सुट्टी पोहोचू घातली. तितक्या वेळात आणि मग तुम्हाला दाखवतो तिथला. हा, जर शूट करू शकलो तर करू दाखवतो. शकणार आता, कारण की आता आमच्यासोबत कोणीतरी असणार आहे, म्हणजे आमचे फ्रेंड्स. बाय. बाय बाय काऊन करतो आपण? करावं लागतं. बाय. हा, हे वेस्ट साईड वाकडवाला हे झालं सुरू आणि गर्दी पण झाली आहे. खूप मोठं आहे ना खूप मोठे आहे. ते बाणेर एवढं असेल ना. हा तेच. थोडा पाऊस येतोय. झाली आरती. एवढी गर्दी आहे की आम्हाला साधं शूट पण नाही करू शकलो. हा, आणि काहीच ही नाही. गेली बिचारी शूट करायला, ओरडा खाऊन आली. लपला. ब्लॉग बनवता ते म्हणते. ही प्रसादाची लाईन आहे घरगच्च आणि आम्ही लाईनमध्ये. चलो. हो ठीक आहे. जा. हा प्रसाद ठीक आहे. तुला पण खायचं आहे, आपलाच प्रसाद आहे. हो. पाऊस सुरू झाला नेमका सगळं झाल्यावर पॉईंट मध्ये देतात. हां, झालं आमचं सगळं फायनली. हां, खूप छान झालं. बाकी सगळं मजा आली. कारण की आता पाऊस येत आहे. पण आज खूपच क्रेझी डे होता ना. सकाळी 5:30 पासून उठाव आम्ही. छान वाटलं. मजा आली. त्यांचं खाणं बाकी आहे. गप्पा करत आहे. हे आमचं भाजीपाला मार्केट. आम्ही इथनं भाजीपाला घेतो. कसं आहे आमचा प्रसाद? वाव. वाव, मजा आली की नाही? पिठलं, बेसन, कांदा आणि मिरची. ठेचा. हां. पल्ली तेल वाले हे लोक. पल्ली तेल परत पडली. सायकल पडता कोणाची तरी वारंवार. तर असा क्रेझी दिवस होता आमचा. एकदम मजा आली. भरपूर कामं केलीत आम्ही. सकाळी 5 पासून ते आता किती वाजले? 6 आता पर्यंत वाजले 10:05. तरी अजून परत डिकॅथलॉन जायचं आम्ही निघालो निघालो होतो, पण तो रस्ता एक बंद होता, मग परत आलो म्हणून हा म्हणजे परत change. एक गोष्ट नवीन झालीच असते. अजून एक ऍड आणि त्याच्यानंतर वेस्ट साईड पण गेलो, ते पण बंद बंद आहे. झालं. ते तर आम्हाला बंदच मिळतंय भाई. आमच्या नशिबात सध्या तरी नाहीये वेस्ट साईड. बहुतेक उद्या वगैरे बघू. हा, उद्या बाय द वे एक वेगळा ब्लॉग येणार आहे. उद्या नाही येणार आहे, म्हणजे म्हणजे उद्या याच्या म्हणजे नंतरचा याच्या नंतरचा vlog. vlog. हा. म्हणजे आम्ही उद्या जाणार आहे.
अरे समजदार आहेत लोक, पागल समजता येणार ना. बाय द वे एक गोष्ट विसरलो, मूवीचा रिव्ह्यू तो राहूनच गेला होता, तर प्लीज माझा चष्मा पुस्तक अरे यार काय इश्यू आहे चष्माचं मला काय समजत नाही. माहिती, तो असा पाऊस पडतो ना बाहेर, तो थोडासा फुगून जातो. ठीक आहे. फुफू नाही करावं लागत त्याला. हां सो बघा ऑनेस्ट रिव्ह्यूज देतो एकदम. मूवी खूप मस्त होती, खूप म्हणजे खूप भारी होती. ती खूप थोडा म्हणजे असं कर ना. हा ठीक आहे का, तुला तुझे जडते का मी एकटा येत होतो कॅमेरामध्ये. मग पूर्ण एकटा जा, मला कशाला घेतो तू, एकटाच इन कर ना व्लॉग त्याच्यापेक्षा. घे 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 घे. परत खोकला. आता नाही करून देईल, आता नाही करून देणार. प्लीज विदाऊट चष्माचा शूट कर, तुला काही दिसत नाही का इथल्या इथे. हा ना, विचित्र प्राणी आहे. हा सो मूवी म्हणजे मला तरी आवडली. आय एम अ बिग स्पायडरमॅन फॅन, लहानपणापासून बघत आहे यार म्हणजे. आणि या पार्टसाठी 5 वर्ष वेट केलं आहे. सो ऑफकोर्स स्पेशल तर होती, म्हणूनच तेवढे सोंग केले, टी शर्ट घेणं वगैरे वगैरे. माझ्या माझ्यासारखी तीन म्हणजे आम्हाला सेम टी शर्ट 4 लोक, नाही 3 4 लोक होती. हा 3 आम्हाला टी दिसले. शर्ट हा म्हणजे सोल स्टोअरची सेम टी शर्ट 3 जणांकडे होती. आणि मग ते हे तिघं एकमेकांसोबत बोलले पण. आणि बाकी रेड कलरच्या वगैरे असे भरपूर लोक बाकी होते हॉलमध्ये ऑलमोस्ट प्रत्येक वाईब येत होता. ऑल्टरनेट माणसाकडे ती टी शर्ट होती. व्हिज्युअल आस्पेक्टसाठी तर 110% अमेझिंग आहे. म्हणजे जे स्लोमो आहेत आणि तो भाई जो उडतो खाली जातो आणि काय जो उडी मारतो, 1-2 शॉट्स आहे खूप जबरदस्त आहे. तर ते नक्की तुम्ही बघा, मजा येईल तुम्हाला. मला काही आणि मिळणार आमच्या नाही. पूजेचं पण तेच की आम्हाला बरेच दिवसापासून करायची होती, तर ते राहून गेलं होतं करायचं करता. मग विचार केला की इथे आम्ही दर गुरुवारी मंदिरात जातोच, तर मग अभिषेक करून घेऊया. आणि ते शूट करायचा विचार करतो, पण एवढी गर्दी असते की होतच नाही, शूट करताच येत नाही. आणि आपण पण त्या झोनमध्ये असतो, तर लक्षात येत नाही की जाऊन शूट करू वगैरे म्हणून. तर जितकं होऊ शकलं तितकं आम्ही दाखवलं, तर छान होतं. आणि महाप्रसाद खूप मस्त होता, मला तर खूप आवडलं भाई. ते बेसन भात एक नंबर. पिठलं भात. हा तेच क्रेझी दिवस होता आमचा. खरंच क्रेझी होता, एक भयानक थकवा. म्हणजे अध्यात्म, त्याच्यानंतर काय मूवीला काय म्हणजे 2 आमच्या दिवसाचे जर 2 जे पार्ट होते ना, ते एकदम वेगळे होते. एकीकडे पूर्ण भक्ती केली, एकीकडे पूर्ण एन्जॉय केलं. माहिती नाही कायच केलं दिवसभरात आम्ही आज, पण जे पण केलं छान मजा आली. आणि आय होप तुम्हाला पण मजा आली असेल. सर असंच आमचे व्हिडिओज बघत राहा. नसेल बघितले गोवाचा जो सिरीज आहे तो बघा, त्याच्या आधीवर खूप छान छान व्लॉग्स आहेत. जर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा, कॉमेंट करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि शेअर पण करा तुमच्या फ्रेंड्ससोबत. आणि तुमचं जे पण कोणतं फेवरेट मोमेंट असेल किंवा तुम्हाला जे काही आवडलं असेल ते आम्हाला खाली कॉमेंटमध्ये सांगा. खूप सारे कॉमेंट करा आणि आमच्या इंस्टाग्राम पेजला पण फॉलो करा. झालं याची बगबग जास्त ऐकू नका. शुद्ध देसी आराम करा, आम्ही पण आराम करतो. बाय.